आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणारं हक्काचं न्यूज चॅनल M24 तास। कामेरी जिल्हा परिषद मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयराज पाटील हे मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आपल्या सोबत आज आहेत। ते त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत की दादा काय सांगाल, हा विजय कशाबद्दल तुम्ही साजरा करता? हा विजय अतिशय चांगल्या पद्धतीने शांततेमय वातावरणात लोकांच्या उत्साहामध्ये साजरा करत आहोत आणि 13च्या 13 गावातील सगळ्याच्या सगळ्या कुटुंबाला चांगलं लीड मिळालेलं आहे। 3,700 मतांचं लीड मिळालेलं आहे। सर्वांच्या सर्व नागरिकांनी मतदारांनी मला माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे। मी अतिशय चांगलं काम करून दाखवेन व 5 वर्ष त्यांची सेवा करेन एवढंच या निमित्ताने आपल्याला सांगतो। प्रचार दरम्यान जे काही आश्वासन दिलं होतं की त्याच्या पहिल्या प्रामुख्याने कोणत्या कामात आता आज निकाल लागला, परंतु काल कारवे गावामध्ये बिबट्यानं हल्ला केला 5 वर्षाच्या मुलगीवर। त्या ठिकाणी रात्री आम्ही 10:30 वाजल्यापासून रात्री 1:30 वाजेपर्यंत कारवे गावामध्ये होतो। जनतेच्या प्रती असलेला जो काही विश्वास आहे त्याला कधीही तडा जाऊन देणार नाही। काल आमदार सतीश देशमुख साहेब तिथे उपस्थित होते, आम्ही दोघेही उपस्थित होतो। तर चांगलं लीड मिळालेलं आहे आणि सर्वांचा मी मनापासून मी आपल्याला सांगू इच्छितो, माझ्या आजोबांच्या नंतर 1990 सालानंतर आज 35 वर्षानंतर पहिला हा मोठा विजय आमच्या कुटुंबामध्ये आलेला आहे। आणि तो विजय येत असताना माझी एकट्याची इच्छा असणं मी निवडून येणं तो भाग वेगळा आहे, परंतु जवळजवळ माझ्यासोबत हजारो लोकांची इच्छा होती की हा मुलगा निवडून आला पाहिजे, त्याला काम करायची संधी मिळाली पाहिजे। म्हणून परमेश्वरानं मला खूप चांगली संधी दिली, या संधीचं मी सोनेकरसर आला। तर आपण पाहिलं की या प्रचार दरम्यान जे काही आश्वासन दिले होते नागरिकांना ते आश्वासन पूर्ण करण्याच्या काठवड प्रेम करण्यात अजूनही आपल्यासोबत शुभम पाटील म्हणून आहेत। आपण त्याच्याकडून जाणून घेणार की ते पंचायत समितीमध्ये विजय झालेत। तर काय सांगाल तुम्ही? या ठिकाणी भारतीय जनता पक्षानं या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सन्मान्य संग्रामबाबा महाडिक, आमचे आमदार आदरणीय सतीश देशमुख भाऊ, सदाभाऊ खोत साहेब आणि सर्वच भारतीय जनता पक्षाच्या नेते मंडळींनी माझ्यावर तो विश्वास टाकला आणि या उमेदवारीची संधी दिली। आणि त्याच पद्धतीनं या उमेदवारीला आमच्यावर मला व जयराजदादा दोघांना या कामेरी पंचायत समिती गणातील जनतेने सेवा करण्याची संधी जी दिलेली आहे आणि त्यांना जे दिलेलं आम्ही वचन होतं प्रामाणिकपणाचं आणि विकासाच्या कटिबद्धतेचं, त्यासाठी आम्ही दोघेही प्रामाणिकपणे कष्ट करू आणि सर्व जनतेने दिलेल्या लोकांनी सर्वसामान्य माझ्यासारख्या कुटुंबातील एका शेतकऱ्याच्या मुलाला दिलेल्या संधीचं नक्की त्या ठिकाणी सोनं करू।